नमस्कार मित्रांनो, मी कैलास तिडके पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. परीक्षेला 20 दिवस बाकी आहेत आणि या 20 दिवसांमध्ये माझ्याकडनं अभ्यास होईल का अशी विचारणा बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं होते. तर पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही ठरवलात तर तुमच्याकडनं 100% अभ्यास होईल. का म्हणतो मी? कारण स्पर्धा ज्यांच्याशी आहे ते सगळे तुमच्यासारखे आहेत. त्यांना सुद्धा यापूर्वी वेळ मिळालेला नाही, त्यांना सुद्धा जॉब आहे आणि त्यांना सुद्धा आहे त्या वेळामध्येच अभ्यास करायचा आहे. मग आता जिंकेल कोण? तर हे जे 20 दिवस जो प्रचंड अभ्यास करेल तो जिंकेल. तर मग पहिल्यांदा करायचं काय? तर येणाऱ्या 20 दिवसांमध्ये जो काही वेळ मिळेल तेवढा पूर्ण वेळ तुम्ही अभ्यास करणार आहात हे स्वतःला सांगा. मग तुम्हाला 10 तास मिळो, 12 तास मिळो, 14 तास मिळो किंवा 15 मिनिटं या एखाद्या कामामधून मिळो, तर ते 15 मिनिटं सुद्धा अभ्यासाला वापरायचे आहे. का? कारण विजेता आणि जो पराभूत झालेला असतो त्याच्यात एकाच मार्काचा फरक असतो. मग जो त्या 15 मिनिटाचा यूज करतो त्याला 1 मार्क पडलेला असतो आणि जो त्या 15 मिनिटाला वेस्ट करतो तो नापास होतो. त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसातल्या प्रत्येक क्षणांचा तुम्हाला अभ्यासासाठी वापर करायचा आहे. म्हणजे जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ तुम्हाला अभ्यास करायचा आहे. यामध्ये बघा की मी हे का सांगतो की तुमच्या होणार आहे, कारण इथे जो आपण अभ्यासक्रम पाहिला तर तो काय आहे? मराठी, इंग्रजी, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चालू घडामोडी, त्याच्यानंतर आहे इतिहास, त्याच्यानंतर आहे भूगोल आणि आपलं इकडे काय आहे? इथं आहे बघा कायदे व योजना आणि पेपर 2 सह जे काही मनसे आहे त्या संदर्भात तुमचा रिझल्ट हा याच्यावर डिपेंड असणार आहे. हा जो सिलेबस आहे याच्यावर 25 ते 30% प्रश्न विचारले, याच्यावर मात्र 70% प्रश्न विचारणार आहे. आता याच्यासाठी जास्त वेळ घालत बसायचं नाही. ओके, याच्यात वाचायचंय तुम्हाला मराठीचं मोरा वाळंबेचं पुस्तक वाचा किंवा बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वाचा. इंग्रजी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक सफिशियंट आहे. त्यातल्या त्यात कुठले चॅप्टर वाचायचे? नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, टेन्स आणि व्होकॅब्युलरी मध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन एवढंच वाचायचंय. ओके, गणित बुद्धिमत्ता सचिन ढवळे सरांचं पुस्तक घ्यायचं, दररोज अर्धा तासच सोडवायचंय. चालू घडामोडी सिम्प्लिफाईडचं वार्षिकी घ्या, ते वाचा. इतिहास 1857 ते 1947 पर्यंतच वाचा. याच्यामध्ये जो काही एखादा ठोकळा असेल, एकनाथ पाटलाचा ठोकळा, तर त्याच्यामधल्या 30 ते 40 पेजेस वाचायचं, जास्त वाचत बसायचं नाही. भूगोल, याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा भूगोल, प्राकृतिक विभाग, महाराष्ट्राचे स्थान व विस्तार, महाराष्ट्राचा हवामान विभाग, त्याच्यानंतर नद्या, त्याच्यानंतर महाराष्ट्रात सापडणारी खनिज संपत्ती, एवढंच यामध्ये तुम्हाला अभ्यासायचं आहे. मग हे सुद्धा 40 ते 50 पेजेसच आहे. दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक घ्या. इथे योजना व कायद्याच्या संदर्भात पूर्ण योजना कायदे हे महिला व बालविकास विभागाचं महिला व बालविकास विभाग कायदे व योजना हे पुस्तक आहे. या विभागाच्या अभ्यासासाठी जो काही सिलेबस आहे विभागाचा आणि जे काही व्हिडिओज आहेत ते जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर उरलेल्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला उरलेल्या दिवसांमध्ये काय करायचं आहे? तर सगळ्यात महत्वाचं पॉझिटिव्ह राहायचं आहे की कुठलीही गोष्ट झाली तरी हायपर व्हायचं नाही. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे? इमॅजिन करायचं की तुम्हाला यश मिळालेलं आहे. बिकॉज लॉ ऑफ अट्रॅक्शन डज एक्झिस्ट. तुम्ही जे विचार करता ते तुमच्या बाबतीत होते. स्वतःला सांगायचं की मी जिंकलोय. स्वतःला सांगायचंय की तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याच अभ्यासावर प्रश्न विचारले जाणार आहेत. स्वतःला सांगायचं की माझा व्यवस्थित अभ्यास होतोय, मी जे वाचतोय तेच परीक्षेला येणार आहे. स्वतःला सांगा हे होतंय. नेचर तुम्हाला मदत करतो जेव्हा तुम्ही स्वतःची मदत करता. स्वतःविषयी चांगलं विचार करा, पॉझिटिव्ह राहा. त्याच्यानंतर कुणाशीच वाद घालू नका, कुणाशीच वाद घालायचा नाही.
ओके. त्याच्यानंतर अजून काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्वाचं उठल्या उठल्या 10 मिनिट ध्यान करा आणि ध्यान करूनच तुम्ही पुढच्या गोष्टींना सुरुवात करा. जितका वेळ तुम्हाला अभ्यास करता येतो तेवढा करा. अभ्यास तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी जिथं कम्फर्टेबल असेल, ज्या वेळेत कम्फर्टेबल असेल त्या वेळेत करा. जिथं बसून तुम्हाला कम्फर्ट होतोय अभ्यासासाठी तिथं अभ्यास करा. सगळे कार्यक्रम टाळा. कुणाचं लग्न नाही, वाढदिवस नाही, मुंज नाही, काहीच नाही. फोन बंद करा, सोशल मीडिया बंद करा, टीव्ही मूव्हीज बंद करा. घरच्यांना सुद्धा सांगा की ह्या 20 दिवसांमध्ये मला डिस्टर्ब करू नका. आणि जर त्यांनी डिस्टर्ब केलं तर तुम्ही डिस्टर्ब होऊ नका, निग्लेक्ट करा. निग्लेक्ट करायला शिका या 20 दिवसांमध्ये, कारण तुमचे बरेच हितचिंतक तुम्हाला आता डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यानंतर टेस्ट सोडवण्यामध्ये वेळ घालू नका. बरेच जणांना आता या काळामध्ये प्रश्नपत्रिका सोडवतो, नका वेळ घालू. या 20 दिवसांमध्ये 4 प्रश्नपत्रिका मी घेणार आहे, त्या द्या पुरेशा आहेत. ओके. त्याच्यामुळे बाकी सारख्याच प्रश्नपत्रिका सोडवत बसू नका. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे, तुम्ही जे वाचताय ते अंडरलाईन करा, जे महत्वाचं आहे. आणि परीक्षेला जात असताना फक्त एकदा त्याच्यावरनं नजर फिरवा. परीक्षेला जाताना पुन्हा तेच वाचत बसू नका. ओके. जे महत्वाचं वाटतंय ते वाचायचे. तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहिलेले असतील, पुस्तक ते वाचलेलं असेल तर तुम्हाला 100% या परीक्षेमध्ये यश येणार आहे. कॉन्सन्ट्रेशन ठेवा. जी तुम्ही गोष्ट करताय अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन ठेवा. आत्मविश्वास बाळगा. स्वतःला सांगा की मी मुंबईला जे जाणार आहे ते मुंबई जिंकण्यासाठीच जाणार आहे. ओके मित्रांनो, आता पास्ट आपण चेंज करू शकत नाही, पण फ्युचर मात्र आपण प्रेडिक्ट करू शकतो. या वर्तमानात म्हणजे वर्तमानात तुम्ही झिजलात की तुमचं फ्युचर यशस्वीच असणार आहे. हे जे 20 दिवस आहेत, हे 20 दिवस तुम्ही दिवस रात्र अभ्यास करा. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, तुम्हाला निश्चित यश मिळणार आहे. सोबत मी आहेच. दररोज तुम्हाला मी मार्गदर्शन करणारच आहे. या दर शनिवार रविवार, पुढचे जे 2 शनिवार रविवार आहेत त्याच्यामध्ये जे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण डिस्कस करूयात. ओके. पार्किन्सनचा एक सिद्धांत तुम्हाला जाता जाता सांगतो की त्यानं म्हटलेलं आहे की माणसाला जेवढा वेळ एखादं काम करण्यासाठी नेतो तेवढ्या वेळात तो ते काम करतोच. म्हणजे एखादा रिपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला 1 महिना दिला असेल तर तुम्ही महिनाभर लावता तो रिपोर्ट बनवण्यासाठी, पण तोच रिपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला 1 आठवडा दिला असेल तर तुम्ही त्या आठवड्यात सुद्धा तो रिपोर्ट बनवता. त्याच पद्धतीने परीक्षा पास होण्यासाठी 6 महिने दिले काय किंवा 20 दिवस दिले काय, तुम्ही तुमच्या माइंडला सांगितलं की या 20 दिवसांमध्ये मला ही परीक्षा क्रॅक करायची, तर तुम्ही 100% ती परीक्षा क्रॅक करू शकता. तुम्ही म्हणाल सर आमच्या आता एवढा वेळ अभ्यास होईल काय? का होणार नाही? कारण तुम्ही आजपर्यंत तुमच्यातलं बेस्ट बाहेर काढलं नाही, म्हणून तुम्हाला वाटते की तुमच्यातनं हा अभ्यास होणार नाही. भूतकाळातली एखादी घटना आठवा की तुम्हाला जर मी आज सांगितलं की 2 दिवस झोपू नका, तर तुम्ही ऐकाल का? तुम्ही किती प्रयत्न केला तर तुम्हाला झोप लागेल. पण तेच जर तुमच्या घरी तुमच्या बहिणीचं लग्न असेल किंवा एखादा विधी असेल तर तुम्ही झोपतच नाही. तुम्हाला कोणी सांगितलेलं सुद्धा नसते की झोपू नको म्हणून, पण तरी सुद्धा तुम्ही झोपत नाही. का? कारण तुम्ही स्वतःच स्वतःला सांगितलेलं असतं की मला झोपायचं नाही. मग त्याच पद्धतीने तुम्ही स्वतःला सांगा की या 20 दिवसांमध्ये मला प्रचंड अभ्यास करायचा आहे, मला एनी हाऊ रिझल्ट पाहिजे. हे तुम्ही तुमचा मेंदू जेव्हा तुमच्या शरीराला सांगेल तेव्हा तुमचं शरीर त्या पद्धतीने रिॲक्ट करायला शिकेल. बिलीव्ह मी, लॉ ऑफ अट्रॅक्शन डज एक्झिस्ट इन दिस वर्ल्ड. तुम्ही जो विचार करता ती गोष्ट होतेच. त्याच्यामुळे या 20 दिवसांमध्ये काय करायचंय आपल्याला? पॉझिटिव्ह राहायचंय, आपल्याला यश मिळाले हे व्हिज्युअलाइज करायचे आणि जेवढा वेळ मिळेल, जेवढा वेळ मी म्हणतो 5 मिनिट सुद्धा मिळाले तुम्हाला तर त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला अभ्यासच करायचा आहे. का? कारण जी यशाची पहाट असणार आहे ना ती सोनेरी असणार आहे. त्याच्यासाठी आता रात्री आपल्याला खराब कराव्या लागणार आहेत. म्हणजेच काय? त्या रात्रीमध्ये प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे. ओके. मला माहिती आहे की माझे विद्यार्थी निश्चितच अभ्यास करतील आणि यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला पार्टी देणार आहे यशस्वी झाल्यानंतर मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये.
प्रॉमिस आहे आपलं, पण यशस्वी तुम्ही झाला पाहिजे. जाता जाता गुरु ठाकूर यांची कविता सांगतो. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याशी भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे जाणली इच्छा ज्यांची, मार्ग तयाला मिळते सत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, काळीज काढून देताना हसू असावे ओठांवरती. पाय असावे जमिनीवरती, काहीतरी आहे, हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना संकटांना हे सांगावे आता ये तू बहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना, संकटांना हे सांगावे आता ये तू बहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही दुनिया जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. कठोर क्षण त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आणि ही उत्तर द्यायची वेळ आलेली मित्रांनो. आपल्याला सिकंदर व्हायचे. जी लोक म्हणतात ना की सिकंदर शेवटी जात असताना म्हणाला होता की माझे हात काय करा उघडे ठेवा, कारण सिकंदरानं सांगितलंय की एवढा मोठा सिकंदर सुद्धा जाताना हात हलवत गेला. हे का महत्वाचं आहे माहिती का? कारण तो सिकंदर होता म्हणून आपल्याला ती गोष्ट महत्वाची वाटते. तिथं ऐरा गैरा असला असता तर त्याच्या रिकाम्या हातांना काहीच महत्व राहिलं नसतं. त्याच्यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा सिकंदर व्हा, ते महत्वाचं आहे. ओके. वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है, हरी बाजी को जीतना जिसे आता है. निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के, यहाँ के हम सिकंदर. ओके. तर सी यू चॅम्पियन्स, तुम्हाला जिंकायचं आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. थँक्स अ लॉट.